नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका सरकारला म्हणत असते, गुळाचे सॅम्पल जिथे जिथे द्यायचे ते सगळे ॲड्रेस पाठवलेत मी तुला. त्यावर सरकार म्हणतो, हो आम्ही दोघं देऊन येतो आणि हां, काही आणायचं असेल तर फोन कर मला आणि काही आणायचं जरी नसेल तरी पण फोन कर. दोघं एकमेकांकडे बघून हसू लागतात. त्यावर बाबू म्हणतो, तुमचा रोमॅन्स खतम झाला असेल तर चले. त्यावर सरकार म्हणतो, चले, आणि ते तिथून निघतात. सई हे सगळं चोरून ऐकत असते. सई सानिकासमोर जाते आणि तिच्या हातात मोबाईल देऊन म्हणते की तू म्हणाली होतीस ना तसाच आहे बघ सेम मोबाईल. आणि ती सानिकाच्या हातात मोबाईल देऊन तिथून निघून जाते. सई घरात येते. मिनल तिला म्हणते, काय तू बनवलेल्या गुळामध्ये तू खडे आणि कचरा टाकलास? अगं सानिकाला समजल्यावर तुला सोडणार नाही ती. त्यावर सई म्हणते, सानिकाला काय बी समजणार नाही, सगळा गुळ सारखा तर आहे आणि तिला काय कळणार आहे कुठलं पाकिट ते. त्यावर मिनल म्हणते, अगं तू तिकडे काम करतेस ना, मग काही झालं तर संशय कोणावर येईल? तर तुझ्यावर. त्यावर सई म्हणते, तोपर्यंत सानिकावर केस होऊन ती जेलमध्ये जाऊन तिचा व्यवसाय बी बंद झालेला असन आणि आता तिला कळल का सई संग पंगा घेतल्यावर काय होतं. इकडे सई गुऱ्हाळावर येते तेव्हा सानिकाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि सानिका विचारते, ए मगाचपासून बघते असं तोंड पाडायला काय झालंय तुला? त्यावर सई तोंड छोटं करून म्हणते, तू जेवायचं नाहीस असं सांगितलेलं ना, त्यामुळे काल दुपारपासून मी कायच खाल्लं नाही म्हणून तोंड पार सुकून गेलंय बघ. त्यावर सानिका म्हणते, तुला काय वाटतं मी काय तुला ओळखत नाही? रात्री गुपचूप जेवण खाल्लंस हे माहिती आहे मला. त्यावर सई म्हणते, अगं सानिका आई शपथ मी खरंच जेवली नाही आहे गं. त्यावर सानिका म्हणते, हो का, मग सकाळी भांडे घासताना एक एक्स्ट्रा ताट कसं काय आलं होतं? हे ऐकून सईला काय बोलावं समजत नसतं. त्यावर सानिका म्हणते, राहू दे, तुझ्या नादाला लागायला मला टाईम नाही आहे, इथं बरीच कामं पडली. आणि ती स्नेहल आणि नलिनीला आवाज देऊन म्हणते, सगळं व्यवस्थित स्वच्छ आहे का बघा आणि नसेल तर प्लीज तेवढं करा. तेवढ्यात नलिनी एक गुळाचं पाकिट घेऊन येते आणि म्हणते, सानिका ताई हे पाकिट राहिलंय, तू कोणाला द्यायचं विसरली आहेस का? त्यावर सानिका म्हणते, नाही अगं, हे सईने बनवलेलं गुळाचं पॅकेट आहे, घरच्यांना चहा बनवून देण्यासाठी घरीच ठेवलंय. हे ऐकून सई मात्र खूप घाबरते आणि सानिका सईला म्हणते, सई तू यांना मदत कर, मी आलेच. आणि ती गुळाचं पॅकेट घेऊन घरात येते. सई म्हणत असते, आता परत एकदा सानिकाने माझाच प्लॅन माझ्यावर उलटवला. आता हा गुळ जर तिनं घरात वापरला तर मी घातलेला घोळ तिच्या लक्षात येईल. आता काय तर केलं पाहिजे. सानिका गुळाचं पॅकेट येऊन किचनच्या ओट्यावर ठेवते आणि आत जाते. तेवढ्यात मिनल तिथे येते. तिचं लक्ष गुळाच्या पॅकेटकडे जातं. मिनल ते पॅकेट फोडून त्यातलं गुळ खाऊ लागते. ती जेव्हा गुळाचा खडा तोंडात घालते तेवढ्यात सई तिथे येते. मिनल तोंड वाकडं करते आणि सईला म्हणू लागते, अगं काय हे असला गुळ बनवतात का? काल खाल्ला तो कसला भारी गुळ होता आणि हा आज असला घाण का लागतोय? त्यावर सई म्हणते, कारण हे मी बनवलेलं गुळाचं पाकिट आहे. त्यावर मिनल म्हणते, तू म्हणजे कचरा टाकलेला? अगं तुला काही अक्कल आहे का? आणि इथं का ठेवलास तो गुळ? आणि ती सईला विचारू लागते, तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय? त्यावर सई म्हणते, अगं हा गुळ मी बनवला आहे ना, त्यामुळे सानिकाने मुद्दामच इथं ठेवला सगळ्या घरातल्यांना चहा करून द्यायला आणि नेमकं तू खाल्लंस, बरं झालं तूच खाल्लं. त्यावर मिनल म्हणते, एक तर कचरा टाकत्यास आणि वरून मी खाल्ल्यावर म्हणते बरं झालं तू खाल्लंस. त्यावर सई म्हणते, विचार कर की जरा, दुसऱ्या कोणाच्या हातात पडला असता तर किती घोळ झाला असता. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि मिनलला म्हणते, मामी अहो जरा बाजूला सरकता का, चहा ठेवते आपल्या सगळ्यांसाठी. त्यावर मिनल म्हणते, चहा? पण अगं गूळ संपलाय ना, मग कसं ठेवणार? त्यावर सानिका म्हणते, संपला? अहो मामी आत्ता तर इथं मी एक नवीन पॅकेट ठेवलं होतं. त्यावर मिनल म्हणते, नवीन पॅकेट? हां ठेवलं होतं ना, होतं ठेवलं होतं, पण संपलं ते, म्हणजे मी खाल्लं सगळं. त्यावर सानिका आश्चर्याने विचारते, संपला सगळा गुळ? त्यावर मिनल म्हणते, हां सगळा संपला, सगळाच खाऊन टाकला मी. अगं मला काय माहिती तू चहामध्ये गूळ टाकणार आहेस, मला वाटलं खायलाच ठेवला, त्यामुळं खाल्ला मी. आणि हे बघ एकच तुकडा राहिला आहे. हे बघून सानिका म्हणते, लयच आवडलेला दिसतोय तुम्हाला आपला गूळ. त्यावर मिनल म्हणते, तर उगाच का संपलाय? त्यावर सानिका म्हणते, वा हे लय बेस्ट झालं,
आता नवीन गुळ बनवला की पहिला टेस्ट करायला तुम्हालाच देईल. त्यावर मिनल म्हणते, वय वय, पण आता एवढूशा गुळाचा चहा कसा करणार तू? गुळ लपवून सानिकाला वेड्यात काढल्याचं बघून सईला गंमत वाटू लागते. सानिका पुढे म्हणते, मामी एवढा गुळ पुरे झाला, होईल की एवढ्या गुळाचा चहा? त्यावर मिनल म्हणते, नाही नाही, मी हा सईसाठी ठेवला आहे, कारण तिचा काल कामाचा पहिला दिवस होता ना, त्यामुळे हा तिला भरवणार आहे आणि ती सईच्या तोंडात घालते. सईची मात्र चांगलीच फजिती होते. इकडे सरकार आणि बाबू घरी पुन्हा येतात. बाबू सरकारला म्हणत असतो, भाई भाई मेरे को बहुत अच्छा लग रहा है, इतनी बड़ी ऑर्डर सुनकर सानिका भी बहुत खुश होगी. त्यावर सरकार म्हणतो, हा हा, खुश तर लई होईल ती, पण आपण एक काम करायचं, आपल्याला ऑर्डर मिळालीच नाही असं सांगायचं तिला. त्यावर बाबू म्हणतो, नाही नाही नाही, ऐसा क्यों करना है? त्यावर सरकार म्हणतो, अरे माय डिअर बाबू, ऐसा इसलिए करना है कारण तिला ना सरप्राईज मिळालं पाहिजे. अरे सरप्राईज मिळाल्याची खुशी ना काहीतरी वेगळीच असत्या, तुला जेवढं सांगितलं तेवढंच कर. सरकार पुन्हा एकदा बाबूला विचारू लागतो, बरं मला सांग, तिनं ऑर्डरचं विचारल्यावर काय सांगशील? त्यावर बाबू म्हणतो, मिल गई ऑर्डर. त्यावर बाबूला एक फटका मारून सरकार म्हणतो, अरे आत्ता डिसाईड झालं ना आपलं, तिला नाही सांगायचं. हे बघ, ही ऑर्डर लई मोठी आहे, त्यामुळं या ऑर्डरकडून लई अपेक्षा आहे सानिकाला, त्यामुळं तिला नाही मिळाली असं सांगायचं. त्यावर बाबू म्हणतो, ठीक आहे, मेरे को भी देखना है, ऐसा बोल के उसको क्या लगता है. आणि ती दोघं सानिकाकडे येतात. सानिकाला सरकार आवाज देऊ लागतो. सानिका येऊन त्याला विचारते, काय झालं? त्यावर सरकार म्हणतो, सानिका, आपल्याला जी मोठी ऑर्डर मिळणार होती ना, ती आता नाही मिळणार आहे. हे ऐकून गुराळ्यामधल्या सगळ्या बायका सरकारकडे बघू लागतात. सानिका म्हणते, काही हरकत नाही, आपण दुसरीकडे बघू ना. आणि तसं पण ही आपली पहिलीच लई मोठी ऑर्डर होती, त्यामुळं असं काही होण्याचा अंदाज होताच मला. त्यावर सरकार विचारतो, अगं हो, पण तुला वाईट नाही वाटलं का? त्यावर सानिका म्हणते, वाटलं ना, पण तुझ्यासाठी. ही ऑर्डर मिळवण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस, उन्हातान्हात फिरलास, तास तास तुला थांबावं लागलं. हे ऐकून सरकार आणि बाबू दोघंही हसू लागतात. सानिका म्हणते, एक मिनिट, काय झालंय तुम्हाला हसायला? त्यावर ती दोघं आणखी हसू लागतात. काय चालू हे सानिकाला समजत नसतं. सरकार सानिकाला उचलून फिरवू लागतो आणि म्हणतो, अगं आपल्याला ऑर्डर मिळाली आहे. हे ऐकून सगळेजण खुश होतात. सानिका म्हणू लागते, ही ऑर्डर मिळणं आपल्यासाठी लई महत्त्वाचं होतं, कारण या ऑर्डरमुळे आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्या गावाला रोजगार मिळवून देण्याची ही पहिली पायरी आहे. तेवढ्यात बाबू म्हणतो, वो सब ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. सानिका त्यांच्याकडे बघू लागते. त्यावर सरकार म्हणतो, तसं लई मोठा प्रॉब्लेम नाही आहे, पण आपण मॅनेज पण करू शकतो. त्यावर सानिका विचारते, काय प्रॉब्लेम आहे? त्यावर सरकार म्हणतो, म्हणजे ही जी ऑर्डर आहे ना, ती आपल्याला उद्याच्या दिवसातच पूर्ण करावी लागणार आहे. परवा सकाळी आपल्याला माल पोचवावा लागेल. हे ऐकून सानिकाला धक्का बसतो आणि ती म्हणते, काय? त्यावर सरकार म्हणतो, भय, अगं ज्यांनी आपल्याला ही ऑर्डर दिली आहे ना, त्यांनी ऑलरेडी दुसऱ्या एका माणसाला दिली होती, पण त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती ऑर्डर त्याची कॅन्सल झाली, त्यामुळे त्यांना 2च दिवसात ही ऑर्डर पूर्ण करून देणारं कोणतरी पाहिजे होतं. त्यावर सानिका म्हणते, अरे पण आज आणि उद्यामध्ये एवढी मोठी ऑर्डर कशी पूर्ण करणार आहे? त्यावर सरकार म्हणतो, सानिका, हे बघ, मला पूर्ण विश्वास आहे की आपण ही ऑर्डर पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी जे काही लागेल ते करू की आपण. त्यावर सुजाता म्हणते, पण ताई, ही ऑर्डर पूर्ण करायला आपल्याकडे तेवढी माणसं पण नाही आहे. सानिका सुजाताला फोन लावते आणि म्हणते, सुजाता ऐक ना, आज रात्री विहिरीजवळ सगळ्या बायकांना घेऊन ये आणि मला सगळ्या बायका आलेल्या पाहिजेत. ठरल्याप्रमाणे सगळ्या बायका विहिरीवर येतात. नलिनी सुजाताला विचारू लागते, एवढ्या रात्री इथं का बोलवलं? त्यावर सुजाता म्हणते, माहीत नाही. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि म्हणू लागते, मी तुम्हा सगळ्यांना इथं ह्यासाठी बोलवलं आहे की आपण आपल्या व्यवसायाच्या सगळ्यात मोठ्या निर्णायक टप्प्यावर आहे आणि अशा वेळेस मला तुमची सगळ्यांची सगळ्यात जास्त गरज असताना बरोबर आपण एक पाऊल मागे जातो आणि प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही मला 6 तासाच्या वर वेळ देऊच शकत नाही, त्यामुळे मला नाही वाटत आपली ही ऑर्डर पूर्ण होईल म्हणून. त्यावर त्या म्हणू लागतात, ताई बरोबर आहे तुमचं, पण आम्ही आमची घरची कामं सोडून येऊ शकत नाही ना, नवऱ्याचं, पोरांचं, शेताचं सगळं आम्हालाच बघावं लागतं. हे ऐकून सानिका विचारते, हे सगळं तुम्ही करता, मग तुमच्या घरातले पुरुष काय करतात? म्हणजे ते तुम्हाला यात मदत करत नाही का? त्यावर त्या म्हणू लागतात,
अहो ताई, ते कसली करताय कामं? अहो, कारखाना बंद झाल्यापासून ते आळशी झालेत. त्यावर सानिका म्हणते, आपल्याला लई मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ही आपल्यासाठी लई मोठी संधी आहे. त्यामुळे यावर मी तोडगा काढला आहे. आपण उद्यापासनं कुठलीच घरातली कामं करायची नाही. जर असं केलं ना, तरच पुरुषांना आपली खरी किंमत समजेल. यासाठी सगळेजण तयार होतात आणि सानिका म्हणते, त्यामुळे उद्यापासनं आपण आपल्या कामाला जोरदार सुरुवात करायची. ठरल्याप्रमाणे सगळ्या बायका दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या कामावरती निघून जातात. इकडे सुजाताचा नवरा उठतो आणि तिला आवाज देऊ लागतो, सुजाता चहा दे. पण त्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे तो इकडे तिकडे बघू लागतो आणि समोरच्या मावशींना विचारतो, मावशी, सुजाताला पाहिलं का? त्यावर त्या म्हणतात, नाही बाबा, नाही पाहिलं. तेवढ्यात वैष्णवी, निकिताचे घरचे येऊन त्याला विचारू लागतात, प्रथमेश, अरे वैष्णवी आली का इकडे? त्यावर तो म्हणतो, अरे नाही, मी सुजाताला सकाळपासून हुडकतोय. नलिनीचा नवरा पण म्हणतो, मी पण तिला हुडकतोय. त्यावर सुजाताचा नवरा म्हणतो, काहीतरी वेगळाच विषय दिसतोय. अरे गेल्या कुठं या बायका? त्यांना किडनॅप तर केलं नसेल कुणी? इकडे सगळ्या बायका गुराळ्यात येऊन कामाला लागतात. सई आणि मिनल तिथे येतात. एवढ्या बायकांना बघून त्यांना धक्का बसतो. सई विचारू लागते, मम्मी, अगं एवढी गर्दी कशी? त्यावर मिनल म्हणते, काय माहीत बाई, मला तर वाटतं सानिका जादूची कांडीबिंडी घेऊन फिरते की काय. त्यावर सई म्हणते, जादूच्या कांडीचं तर काय माहीत नाही, पण आपल्यालाच आता काहीतरी काळी जादू केली पाहिजे. इकडे सुजाता म्हणते, आपण सगळ्याजणी घरच्यांना न सांगता इथं आलो आहे. त्यामुळं घरच्यांचं काय झालं असेल हे विचार करूनच मला लई हसायला येतं आहे आणि सगळेजण त्यावर हसू लागतात. तेव्हा सईच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या न सांगताच कामावर आल्या आहेत आणि सईच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि ती विचार करते, असं आहे वय, आता तर यांच्या घरच्यांना सांगायलाच पाहिजे. आणि ती प्रथमेशच्या घरी येऊन म्हणू लागते, काय प्रथमेश, सकाळी नाश्ता बिष्टा केला की नाही? त्यावर तो म्हणतो, काय रे सुजाता, नाश्ता न बनवता गूळ बनवायला गेली की काय? हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सई त्यांचे कान भरवू लागते आणि म्हणते, अरे काय अवस्था झाली आपल्या गावच्या माणसांची. त्यांच्या बायका त्यांचं ऐकायलाच तयार नाही आहे. त्यांच्यापेक्षा त्यांच्या बायका त्या सानिकाचं ऐकताय. हे ऐकून सगळ्यांना राग येतो आणि ते म्हणतात, आपण पहिले सरपंचाकडे जाऊ आणि बघू त्यांच्याकडे. आणि सगळेजण सरपंचांना घेऊन गुराळावर येतात. प्रथमेश म्हणतो, काय चाललं हे सगळं? आपलं घरदार सोडून इथं काय करताय? त्यावर सुजाता उठून म्हणते, घरदार सांभाळण्यासाठी चाललंय हे सगळं. त्यावर प्रथमेश म्हणतो, काय हे? अगं तुला लई वेळेस सांगितलं तरी तुझ्या डोक्यात घुसत नाही आहे. त्यावर सुजाता म्हणते, आधी तुम्ही तुमच्या डोक्यात घुसवा. आणि ती म्हणू लागते, तुम्ही जेव्हा कामावर जात होता तेव्हा आम्ही घर सांभाळतच होतो ना. आता आम्ही कामावर जातोय तर तुम्ही घर सांभाळा. त्यावर प्रथमेश म्हणतो, किती कौतुक ते घर सांभाळण्याचं, ते तर कोणी बी करतं. त्यावर सुजाता म्हणते, हो का, मग दाखवा सांभाळून. सरपंच म्हणू लागतात, बाद झालं, आता सगळ्या बायकांनी आपापल्या घरी निघायचं, चला. त्यावर त्या म्हणू लागतात, नाही सरपंच, आमची कामं झाल्याशिवाय आम्ही कोणी बी घरी जाणार नाही. सुजाता म्हणते, आमच्यावर दम दाखवण्यापेक्षा घरची कामं करा. त्यावर सगळ्या म्हणू लागतात, दाखवाच आता तुम्ही घर सांभाळून आणि किती अवघड असतं ते कळेल तुम्हाला. हे ऐकून सगळेजण तिथून निघतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.